सावित्रींकडे माझं काम होतं, त्यामुळे मी त्यांना बोलवून घेतलं होतं. हा, आणि तिथे आम्ही चुकून अडकलो. बरं वाटतंय का? बरं वाटतंय. मग मी रोज पाय चेपून देत जाईन. अगं ते नाही ग, आम्ही वेगळा विचार करत होतो. हा, मी पण तोच विचार करत होते मगाशी. सावित्रीताई आणि अर्जुन दादाचं ना काहीतरी सुरू आहे, ते आपल्याला सांगत नाहीयेत फक्त. आम्हाला पण असंच वाटतंय. म्हणजे बघ, एका खोलीतून बाहेर आले की नाही. आता आपण ना अशी काहीतरी आयडिया करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं गाडं पुढे सरकेल. पण जरा जपून. तुझा दादा कसा आहे माहितीये तुला. हो बाई. आणि मग अशी पचकलीस ना तशी पचकू नको बरं. नाही. आणि तू काळजी करू नकोस, आम्ही युक्ती शोधलीये. काय ग? कळलं? सांग की. निक्की, हॅलो. बलराम शेठ, आज मंदिरात हजर राहा. अर्जंट मीटिंग बोलवली आहे. मायला आणि सगळं गावभर केलं काय आता? हो बलराम शेठ, आज मंदिरात या, अर्जंट मीटिंग बोलवली आहे. वराडताय कशाला? काय मॅटर काय? कळल तिथे गेल्यावर सगळं कळल. ओके, पण आता एवढं अर्जंट काय? हा सर. मिस वशिला, इतकी अर्जंट मीटिंग कशासाठी? माहित नाही सर, पण पुजारी काकांचा फोन आलेला. ते म्हणले अर्जुन सरांना प्लीज सांगा ऑफिसला जायच्या आधी एकदा भेटून जा. मला कसं काय फोन नाही केला यांनी? आता मी पर्सनल सेक्रेटरी आहे म्हणल्यावर मलाच लोक फोन करणार ना. पण सर आता ते महत्वाचं आहे का आपल्याला तिकडे जायला पाहिजे लवकर. हा कळलं. अरे आत्ता कशाला बोलवली आहे मीटिंग? मी माझी महत्वाची कामं सोडून इथे आलोय. हे उत्सवाच्या कामाबद्दल असतं तर मग रात्री बोललो असतो ना आपण. नाही नाही, तसं काही नाही. एक छोटासाच विषय होता, तुमच्या कानावर घालायचा होता. प्रश्न कसा आहे, दागिन्यांचा आहे ना, म्हणून मी सगळ्यांच्या साक्षीने सभा घेतोय. दागिन्यांचं काय? जामसंडे बाई, नमस्कार. इथे जमलेल्या माझ्या कवठे भैरवगडच्या जाम सांडे बाई, मला उशीर होतोय, मुद्द्याचं बोला. तिरसट कधीच कोणाला काही बोलूच देत नाही. ठीक आहे, मुद्द्याच बोलते मग. कसं आहे, मागच्या वर्षी हा मान आमच्याकडे होता, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की त्या दागिन्यातील एक हार फार जुना पडलाय, तो पॉलिश करायला हवा. देवाच्या अंगावर असे काळे पडलेले दागिने कसे दिसतील ना. 5 वर्षातून एकदा येतो ना आपला हा उत्सव. बरं मग उत्सवाच्या आधी तो हार पॉलिश करून घेतला असता असं आमचं म्हणणं होतं. तसं आम्ही नाशिकच्या एका ज्वेलर्सशी बोललोय, ते माणूस पाठवतील म्हणालेत. तो हार फक्त उत्सवाच्या आधी पॉलिश करून घ्या म्हणजे झालं. अर्जुनराव, तो माणूस तुमच्या घरी येईल आणि तुमच्या समोरच दागिने पॉलिश करून देईल. म्हणजे कसं, नंतर उगाच मिसप्लेस नको. हे सगळं ठीक आहे, पण मग हे सगळं तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. हे दागिने आम्हाला द्यायच्या आधी. असं कसं तुम्ही हे आत्ता सांगताय मला? हा तिरसट एवढी टाळाटाळ का करतोय? मामा चमकी म्हणताय तसं यानं खरंच डल्ला नाही ना मारला दागिन्यावर? अहो अर्जुनराव, ते जरा स्किलचं काम आहे. आणि अगोदर कसं तो माणूस अवेलेबल नव्हता, आता अवेलेबल आहे. आणि काही जास्त वेळेचं काम नाही, 1 तास 2 तासाचं काम आहे. तुम्ही फक्त तिजोरीतून दागिने काढून द्यायचे आणि आपल्या नजरेसमोर पॉलिश करून घ्यायचे, बस एवढंच.
बरं बघतो. मला आता उशीर होतोय, मी येतो. आता त्यानं जिथं कुठं दागिने ठेवले असते तिथून त्याला बाहेर काढावेच लागते. त्याच्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीये. पाटील, मायला तुम्ही माझे टेल लॅम्पच लावले होते की? अहो कपाळ अजून ठणकते टेन्शननी. अहो हे सगळं फोनवर बी सांगू शकत होता की तुम्ही. अहो फोनवर सांगितलं असतं तर तुमच्या चेहऱ्यावरच हसू बघायला मिळालं असतं का? आता 100% दागिने बाहेर निघणार. चांगला सापा रचलाय की तुम्ही. उंदीर बिळातून आपसूक बाहेर. सर ते पुजारी काकांचा फोन आला होता. ते विचारत होते दागिने पॉलिशिंगला कधी द्यायचे. काय सांगू? आता कोणालाही काही सांगू नका. मी बघतो काय ते. तुमची आजची कामं झाली असतील ना, तर मग प्लीज तुम्ही घरी जा. ओके सर. नक्कीच या तिरसटचा त्या दागिन्यावर हात मारायचा विचार आहे. हा नुसता 12चा नाही, 24 कॅरेट नीचे. मनात शिव्या घालून झाल्या असतील ना मिस वशिला, तर निघा. हो सर. म्हणजे शिव्या देत होतात ना? नाही नाही, तसं नाहीये सर, तसं नाही. निघा. एक मिनिट मिस वशिला. काय हो मिस वशिला, मी तुम्हाला जरा उलट प्रश्न विचारला की लगेच तुमची ततपप होते. सर ते तुम्ही सर आहात ना म्हणून. म्हणजे काही नाही सर, तुम्ही पुजारी काकांना कॉल करा ना. नाही, ऑर्डर नाही देते, ते रिमाइंडर म्हणून सांगितलं. मिस वशिला, द डोर इज वाईड ओपन. सावित्री, आई साहेब. आता आलीस का? हो. तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती. काय? तुझी आई येते उद्या. काय? अगं खरंच ते येत आहेत. आम्ही त्यांना फोन केला होता उत्सवाचं आमंत्रण द्यायला. तर येतो म्हणाल्या. मदर माऊली इथं सगळा मोठ्याबोळ कार्यक्रम झाला. सावे, मी आता ताईला फोन करून विचारतो तुला कुठल्या कवटेकर बाईंचा फोन आला होता काय म्हणून. आणि काय सांगणार आहे? आम्ही राजस्थान मध्ये नाही, आम्ही कवठे भैरवगड मध्ये राहतोय. सावी इथे ब्युटिशियन म्हणून नाही, सेक्रेटरी म्हणून काम करते. मी आचारी म्हणून काम करतो. चमकी आमचं घर सांभाळते, हे सांगणार आहे? नाही, तू म्हणतीस ते बरोबर आहे. अगं पण या कृष्णाईला शारदाचा नंबर दिला कोणी? कृष्णाई म्हणते की तिने ताईला फोन करून सांगितलं आणि ताई येणार आहे कन्फर्म आहे. तर मग आपल्याला ताईने रिटर्न कॉल केला का नाही? हो रे मामा, तू बोलतोयस त्यात पण पॉइंट आहे. म्हणजे आईसाहेबांनी जर मदर मौलीला फोन केला असता तर मदर मौलीने तर दुसऱ्या सेकंदाला आपल्याला फोन केला असता. अगं सावे, मग तुझी कुठली आई या लागल्या जे आपल्याला माहित नाही? काहीतरी मोठा घोळ आहे. सावे, तुला झासा द्यायला लागली ती म्हातारी. ए चमके, जरा आदराने म्हातारी म्हणते त्यांना.
बघितलं का मामा, हिरोच्या आईला बोलल्यावर हिरोईनला किती वाईट वाटायला लागले. चमके माझ्या डोक्याचा आधीच फालुदा झालाय, तू अजून काहीतरी बोलू. चमके शांत बस. हे बघ मॅटर डेंजर आहे. हं? थांब. बर, मी काय म्हणते, मी जाऊन मावशीला थांबवू का तिथं? तू तिला जाऊन थांबवणार, वा छान, आणि ती तुझं ऐकणार. मग मग आपण पारसला सांगू की मावशीला कुठंच नेऊ नकोस बाबा म्हणून. अगं हे सगळं नंतर पण करता येईल चमके, पण मुळात आई साहेबांनी मदर माऊलीलाच फोन केलाय. अजून कन्फर्म कुठे झालंय? तुम्हाला वाटतंय का असं? मी काय म्हणतो माहिती आहे काय, तू ताईला कॉल कर. तू व्हिडिओ कॉल करू नको, साधा कॉल कर. विचार तर ती कुठं आहे ते. मला वाटतं नको करायला आता फोन. अगं खट्ट कशाला केलास फोन लावून? अगं तिला डाऊट येईल. आधीच आपण एकतर टेन्शन मध्ये होतो. तिला ना आणि आवाजावरनं सगळं कळतं बघ. अगं सावे, खरं फोन केला नाहीस तर डाऊट क्लिअर कसा होणार? ते पण बरोबर आहे म्हणा. मदर माऊलीचा फोन. उचल 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 आणि स्पीकरवर टाक. मदर माऊली बोल. काय ग, बॅलन्स संपला का काय? फोन का कट करायला लागलीस? हॅलो, अगं बोल की. अगं हा ते अगं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना फोनचा, त्याच्यामुळे कॉल ड्रॉप होत आहेत. बरं माहितीये का, मला डॉक्टरांचा फोन आलता. आता तब्येतीत सुधारणा होती तुझ्या. बर ते गोळ्या बदलून देणार आहेत तुला, आणि त्यांनी कौतुक केलं तुझं की छान पथ्यपाणी वेळेवर घेतात, औषधं वेळेवर घेतात. कौतिक काय करायचंय त्यात? सगळं तूच मार्गी लावून गेलीस. हो ते खरंच आहे, पण मी बरोबर नाहीये ना तुझ्या. असू दे. अगं आजच तुझी आणि दीपूची लय आठवण झालती. अगं आता आळूचं गरगट करणार होते ना, कधी एकदाच तुम्हाला बघते असं झालंय बघ. अगं काल ना एक गमतच झाली. गंमत कसली? माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलता. आता तिला माझा नंबर कुठनं मिळाला काय माहिती. तिचा अचानक एवढ्या वर्षांनी फोन आला ना, मला जरा आश्चर्यच वाटलं बघ. कुठल्या मैत्रिणीचा आणि कशाला फोन आलेला? अगं त्या मला म्हणल्या गावची यात्रा आहे आणि यात्रा 5 वर्षांनी येते, तुम्ही काय बी करून यायलाच पाहिजे, जरा बोलायचंय म्हणल्या. आता एवढं मला त्या आग्रह करतात म्हणजे यायलाच पाहिजे का नाही? सावे, खरं तर ना मला तुला सरप्राईजच द्यायचं होतं, पण मी आज सांगून टाकलं बघ. अगं त्यासाठीच आता भाजी घेतली एकदम ताजी. मदर माऊली कसला सरप्राईज? अगं इथं यात्रेत ना असलं मोठं एक पाळणा असतो, त्यात बसून मी तुला व्हिडिओ कॉल करणार होते. कुठे जाणार आहेस तू मदर माऊली? अगं हे काय, इथंच वडण गेला ना एक शंकराचं मोठं मंदिर आहे, तिथंच राहते माझी मैत्रीण, तिथं चालली. अच्छा तिथं जाणार आहेस होय? बर बर, जा जा. अगं आयुष्याचे क्षण असेच जगायचे असतात. तू जा आणि एन्जॉय कर मस्त बघ. आणि मदर माऊली कुठे कुठे मैत्रिणी आहेत तुझ्या, तुलाच माहिती नाही होय? हा, आणि बाकी बाकी कोणाचा फोन आलेला का ग? बाकी येणार होता का कुणाचा फोन? नाही, मी आता म्हणलं ना ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे फोनचा, तर ते शरद सावंत मला मिस कॉल आलेला, त्यांचं काहीतरी काम होतं माझ्याकडे. तुला त्यांचा फोन आलेला का? असं यासाठी फोन केलताच वय? मला वाटलं आपल्या मदर माऊलीची आठवण आली म्हणून फोन केला. अगं नाही मदर माऊली, त्याच्यासाठी फक्त नाही कॉल, मी त्याच्यासाठी फक्त म्हणून कॉल करेन का तुला? मदर माऊली तू पण काय ग मदर माऊली, असं नाहीये. बर बर असू दे,
बर सावे, माझ्या हातात ना लय मोठी भाजी आहे बघ, आणि एका हातात फोन. लय जड झालंय मला. मी तुला घरी जाऊन फोन करू का? हो चालेल. आणि मी घरी जाऊन ना तुला गरगट्याचा ना फोटो पाठवते, चालेल का? हा पाठव पाठव. हा बर ठेव. बरं बाय. आई ग वाचलं. कृष्णाई कृष्णाई कृष्णाई, सावित्री ताईची आई येते. हो येत आहेत त्या. पण तू हे सगळं कसं जमवलंस यार? अगं कसं म्हणजे काय, आम्ही त्यांना फोन केला आणि बोललो आमच्या इथं भैरवाचा उत्सव आहे आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तिकडे यावं. तर त्या आल्या ना की पुढची बोलणी करू. बेस्ट आहे. कृष्णाई 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 कृष्णाई, तू मास्टर माइंड आहेस यार. म्हणजे आता सावित्री ताईची आई येणार, मग लगेच बोलणी होणार, मग लगेच साखरपुडा होणार, मग लगेच लग्न होणार. टन 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 टन. आणि मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे माझी वहिनी. कोणाला काही सांगायचं नाहीये, हे सिक्रेट आहे. आणि मी गुपचिळी. टन 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 टन. हॅलो. हा हा हा. नाही 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 नाही, अहो देवाचं काम पुण्याचं काम. देवाचे दागिने 100% पॉलिश होणार. हो. हा नाही नाही, मी काय म्हणत होतो ते काय आहे? ते जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. हा नाही नाही थांबा, बोलतो हा. 2 मिनिटं लक्ष दिलं ना काय करोडोंचं नुकसान होणार आहे का तुझं? ते पुजाऱ्यांचा फोन आहे, ते दागिने पॉलिश करण्याबाबत जरा बोलतायत ते माझ्याशी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो दे, मी बोलतो. नाही 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 नाही, तुम्ही अर्जुन आहे ना समोरच आहे, मी करतो. हो हो. फोन दे, मी बोलतो. हॅलो. ते अर्जुनला 1 मिनिट. अर्जुनला बोलायचं होतं. हॅलो. नाही नाही अर्जुन ऐकू येतंय का? अर्जुनला बोलायचं. कटच झाला फोन. खरंच फोन आला होता की उगीच नाचलास, नाचायचं म्हणून? आहे का आता तुझा ना आमच्यावर विश्वासच नाही. मग द्यायचा ना फोन. ते ते पुजाऱ्यांचा निरोप होता की आज सगळे ते दागिन्यांचं आपल्याला बघायचंय, तेवढंच. त्यांना जर मलाच निरोप द्यायचा होता तर त्यांनी मला केला असता ना फोन. त्यांना जर मलाच निरोप द्यायचा होता तर त्यांनी मला केला असता ना फोन. तू काय माझी उलट तपासणी घेतोय काय? हा मला का फोन केला म्हणजे मी पण कवठेकर आहे ना, आणि यावर्षी कवठेकरांना मान आहे ना. मग ते मागचा उलटा हलो. ते उद्या पॉलिश साठी येणार आहेत ना लोक, तेवढं दागिने काढून ठेव. आल्यावर बघू. आल्यावर कशाला बघायचंय? हे बघ, तुला नसेल कवठेकरांच्या इज्जतीची का, म्हणजे तुला पण काळजी आहे कवठेकरांच्या इज्जतीची. उगाच ऐन वेळेला गडबड नको ना, काढून ठेव. मी नाही म्हणालो ठेवतो काढून. अरे बाबा, एकतर आयत्या वेळेला तुला काम असतात, परत लोक येणार, दागिन्यांचं विचारणार. कवठेकरांच्या इज्जतीचा फालुदा नको. वजीर गेला. बलराम ऐक ना, तू माझी काळजी सोड. ते जेव्हा येतील ना तेव्हा मी त्यांना देईन दागिने पॉलिश करायला. हा अरे मनावर घेऊ नको. असं आहे बलराम, फक्त आडनाव नावा पुढे लावलं म्हणजे घराण्याची जबाबदारी घेतली असं होत नाही ना. प्रत्येकात खोट असते आणि ते दुर्लक्ष करून सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाण्याची ना हिंमत लागते. हे तुझ्यात नाहीये. तू जेव्हा कुटुंबाचा विचार करशील ना तेव्हा मी मानेन की तुला कवठेकरांच्या इज्जतीची काळजी आहे. तोंड उघडलं की उपदेश सुरू. दागिने काढून दे, तू मोकळा, मी बाकी जबाबदारी घेतो ना. मग ठीक आहे, ते दागिने पॉलिश व्हावे, त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचावेत असं तुझं म्हणणं आहे ना.
हा, आणि ते दागिने मी आत्ताच काढून ठेवावेत अशी तुझी इच्छा आहे? मग काय इथं इथं मूर्ख लिहिलंय बलराम? नाही ना? निघ. नाही, आला मोठा कवटेकरांच्या इज्जतीची काळजी करणारा. ते लोक जेव्हा येतील ना, तेव्हा दागिना बघ कसा लखाकतो ते. काय म्हणत होतो? निघायचं. काय पोट बिघडले का? नाही म्हणजे असा घुटमळतोय जसा टॉयलेट बाहेर लोक असतात ना, घुटमळत. जा 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 जा, बाथरूम आहे आपल्याकडे, जा. अरे जा.